आता क्रिएटिनिन जे आहे ना, क्रिएटिनिन जे आहे ती एक किडनीची तपासणी आहे. आता किडनी किंवा आपलं मूत्रपिंड व्यवस्थित काम करत आहे की नाही हे कसं कळणार आपल्याला? तर त्याच्यासाठी ही तपासणी आहे. आता क्रिएटिनिनची जी व्हॅल्यू आहे ना, म्हणजे त्याची जी किंमत आहे, ते सहसा आपण असं म्हणतो की 1 मिलीग्रॅम पर डेसिलिटर म्हणजे 1च्या खाली पाहिजे. आता ज्यावेळेला पण किडनीला इजा होत असेल, त्यावेळेला ह्या क्रिएटिनिनची जी व्हॅल्यू आहे किंवा त्याची जी किंमत आहे, ती 1च्या वर होते. मग ती 2 असू शकते, 2.5 असू शकते, 3 असू शकते, 4 असू शकते. तर सहसा आपण काय म्हणतो, की देवानी आपल्याला जन्माच्या वेळेला 2 छान किडन्या म्हणजे 2 छान मूत्रपिंड एकाच वेळेला दिलेल्या आहेत. आणि ह्याच मूत्रपिंडांना आपल्याला 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष आपल्याला त्याच्याकडून काम करून घ्यायचं आहे. आता आपल्या घरचीच गोष्ट बघा ना, आपण चहा चाळतो, बरोबर आहे? आपण चहा दिवसातून किती वेळा चालतो? 3 वेळेला, 4 वेळेला, 5 वेळेला करतो. पण आपल्या घरात मात्र कमीत कमी 2 ते 3 चाळण्या असतात. सो आपण फक्त कधीतरी आपल्या चहा चाळण्यासाठी आपल्याला प्रत्येक वर्षी नवीन 2-3 चाळण्या लागतात. सेम तसं जी किडनी आहे, आपली किडनी किंवा मूत्रपिंड तर 24 तास आपलं रक्त चाळून त्याच्यापासून लघवी तयार करते. सो 24 तास आपलं मूत्रपिंड काम करतंय आणि ते पूर्ण 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष एवढ्या वर्ष काम करत असेल, तर स्वाभाविक आहे की आपली जी किडनी किंवा मूत्रपिंड आहे ते खराब होणारच आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, की क्रिएटिनिनची किंमत 1च्या खाली असेल म्हणजे आपली किडनी सध्या तरी ठीकठाक काम करत आहे असं आपण म्हणतो. जसंही क्रिएटिनिन एकदा 1च्या वर गेलं म्हणजे आपण समजतो की आपल्या आता दोन्हीही किडन्यांना इजा झालेली आहे. मग सहसा त्याचे कारण काय असतात? एकतर जर ब्लड प्रेशर व्यवस्थित कंट्रोल केलेलं नसेल किंवा आपला डायबिटीज आहे, शुगर आहे, ते व्यवस्थित कंट्रोल केलं नसेल किंवा दुसरे सांधिवाताचे आजार असतील, तर हे जर आपण व्यवस्थित ठेवले नाही तर त्यांनी आपली ही किडनी जी की हळूहळू खराब होणार आहे, ती खूप एकदम गतिमान परिस्थितीमध्ये खराब व्हायला लागते. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर, शुगर हे आजार एकदम व्यवस्थित कंट्रोल करणं अत्यंत आवश्यक आहे. भलेही तुम्हाला त्याचा काही त्रास नसो. दुसरे किडनीमध्ये इन्फेक्शन असेल, संसर्ग झाला असेल, किडनीमध्ये पू झालेला असेल किंवा किडनीच्या रस्त्यामध्ये समजा दगड झाले असतील म्हणजे स्टोन झाले असतील, ते दगड अडकले असतील, तर त्याच्यामुळे पण किडनीला इजा होते. त्याच्यामुळे इजा कोणत्याही प्रकारे किडनीसाठी बिलकुल परवडतच नाही. त्याच्यामुळे कधी पण किडनीची तपासणी वर्षातून एकदा तरी करावी आणि ती सहसा 1च्या खालीच असणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे?